आपल्याला छत्रपती संभाजीनगर गाडी भेटली, लगेच आलेच भेटली. स्टँडवर जास्त गर्दी वगैरे नसते. छत्रपती संभाजीनगर लगेच गाडी भेटते तिथं. सो आता ह्या गाडीने आपण कंडक्टर साहेबांना विचारूया कुठं उतरावं लागेल का आणि तसं जाऊया. त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग बघितल्याच्या नंतर आता आपण निघालो आहोत घृणेश्वर ज्योतिर्लिंग. गेल्याच्या नंतर आपण तिथले बाजूचे काही स्पॉट पण बघणार आहोत. तर चला मंडळी, करूया आपला प्रवास सुरू. Let's go. I wake up to a little bit of drool on my pillow, feel like it's gonna be a bad day. Yeah, I'm tired of shit and the coffee ain't hit yet, damn ain't that great. I don't wanna go to work cause my boss is a jerk and I'm not even that paid. I need a change in my life cause I don't feel alive and there's nothing that makes me happy. Hold my beer for a minute, I'm about to quit my job, cash in for a ticket. I'm going on a trip and I don't plan to visit. I'm gonna stay there till I feel like I'm winning, and this is just the beginning. I need a big change, help me feel like living. I need a big swing, home runs I'm hitting. And I'll never look back, moving on till I get it all. And we all got dreams, we all want things. But what you gonna do for it, how you gonna move for it, what you gonna be? And do you believe you can do anything? But what you gonna do for it, how you gonna move for it, what you gonna be? सध्याला आपण वेरूळ फाट्यावरती गुणेश्वर मंदिरकडे चाललो. आता सध्याला टायमिंग झालाय 4:30चा. 4:30 वाजलेत आपले 30 पर्यंत. गाडीमध्ये वैजापूरमध्ये गाडी आपली थोडीशी बंद पडलेली, थोडंसं काहीतरी प्रॉब्लेम झाला, त्यामुळे तिथे थोडासा उशीर झाल्यामुळे पुढे यायला आपल्याला उशीर झालाय. आणि आता इथं रिक्षाने आपल्याला जावं लागणार आहे मंदिराकडे. तर आपण जाऊया. वेरूळ लेणीला जाण्यासाठी इथून 1.5 किलोमीटर अंतरावरती वेरूळ लेणी असं सांगितले आपल्याला. रिक्षाने आपण आलो. आता हा जो समोरचा रस्ता आहे तो सरळ जातो वेरूळ लेणीकडे. तर जाऊया. मस्त अशी वेरूळ लेणी आहे. आणि आपल्याला इथे एक नवीन दोस्त सापडले, गौतम दादा. मुंबईवर आले ते फिरायला आणि चांगली कंपनी भेटली आपल्याला त्यांची आज दुपारपासून. त्यांनी सकाळपासून मला बघितलेलं, पण आमची ओळख दुपार नंतर झाली. काय कसं वाटतंय मग येऊन महाराष्ट्रात? बहुत अच्छा लग रहा है, बहुत अच्छा शहर है, अच्छी अच्छी चीज़ें देखने के लिए, हिस्ट्री, अपनी हिस्ट्री जान सकते हैं हम, इंडिया में क्या क्या हमारी हिस्ट्री है. बाकी हमारे महाकाल ज्योतिर्लिंग तो है यहाँ पे 3 तो उसके दर्शन करने के लिए बहुत अच्छा अवसर मिला है हमें, और साथ में बहुत अच्छा दोस्त भी मिला है अक्षय. चलो ठीक. घृणेश्वर मंदिरात छानपैकी दर्शन झालेलं आहे. आणि विशेष म्हणजे आतमध्ये गेल्याच्या नंतर पुरुषांना आपला शर्ट काढून ठेवावा लागतो. आणि आतमध्ये तर दर्शनाला परवानगी आहे, पुरुषांसाठी शर्ट काढून ठेवावा लागतो. आणि पिंडीला हात लावून मस्तपैकी दर्शन वगैरे छान होते. बॅग वगैरे सगळं बाहेर ठेवावं लागतात. कॅमेरा मोबाईल अजिबात अलाव नाही आहे, त्यामुळे आतमध्ये शूटिंग येता आलेली नाही आहे. सो ठीक आहे, तरी पण दर्शन वगैरे छान झालं. आता इथून जायचा विचार करतोय आपण छत्रपती संभाजीनगरला. तिथे गेल्याच्या नंतर मग पुढचा काय प्लॅन असेल तो करूया.